हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आमच्या झाडाला कोकम आलेली आहे आणि ती तयार झालेली आहेत आणि मी वाट बघत होते खूप दिवसापासून की आमचे आमरे काका कधी येत आहेत आणि कधी मला कोकम पाडून देत आहेत. कारण मला तुमच्यासोबत एक खूप छान रेसिपी शेअर करायची होती, ती म्हणजे अमृत कोकम. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की अमृत कोकम कसं बनवतात. मी गेले 2 वर्ष झाले बनवते आहे आणि त्याचा वर्षभर वापर करते आहे. खूप छान आहे. आपल्या तब्येतीसाठी, ॲसिडिटीसाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. तर चला तर मग बघूयात अमृत कोकम कसं बनवतात. तर तुम्ही बघू शकताय की किती छान सडा पडलेला आहे. काका वरतून एकदम ताजे ताजे कोकम पाडतायत आणि आता मी ते त्याच्यातले छान शोधून कडक कोकम लागतात आपल्याला अमृत कोकम बनवण्यासाठी, अगदी फ्रेश असे. तर ते मी आता वेचून घेणार आहे. तर कोकमाला कोकणामध्ये रातांबे म्हणतात. जास्त करून इकडे रातांबे म्हटलं जातं त्याला. आणि हे फळ तुम्हाला कोकण किनारपट्टीवर गोवा, कर्नाटक, केरळ या साईडलाच दिसेल. बाकी कुठे हे फळ मिळणार नाही. आणि या भागात बऱ्याच प्रमाणात जेवणामध्ये याचा उपयोग केला जातो. भाजी, आमटीमध्ये हे टाकले जातं आणि ते खूप फायदेशीरसुद्धा आहे. याच्यात खूप चांगले विटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि खूप पाचक देखील आहे. तर काकावरतून मस्त छान पाडतायत. तुम्ही बघू शकताय कसा सडा पडलेला आहे त्याचा. खूप मज्जा येते मला, हे वरतून टपाटप पडतायत आणि मी वेचते आहे. तर यातली सगळीच कोकमं ही जी पडत आहेत त्याचं मी अमृत कोकम नाही बनवणार आहे, कारण यात बऱ्यापैकी नरम कोकम असतात. तर ते आमरे काका घेऊन जातात आणि बरीच झाडं आहेत, तर ते त्या सगळ्या झाडांची फळं घेऊन जातात आणि त्यापासून आमसूल बनवतात. उतरले का काका? घरात गेली. एकाच झाडाचे पाडले? घरातले कामगार आहेत ना, आणि जास्त नाही त्यांना, ह्याच्यावर जास्त होती, बाकी नाही. बाकी पाडूकच नाही एकदा ते जिथे अँगल ठेवले तिथे पण आहेत ना का, ते जास्त नाही हो. तर छान अशी पातेलं भरून कोकम मी जमा केलेली आहे. तर ही आता अवनी धुवून घेते आहे. तिला पण हे करायचं होतं आणि तिला मी हे धुवायचं काम दिलं आहे. तिला फार मजा येते हे असलं सगळं करायला, मदत करायला, आणि सगळ्यात सोपं काम मी तिला दिलं आहे. तर आता आपण याची सगळ्यात आधी देठं काढून घेणार आहोत आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी एका साईडने चाकूने कापून देतात माझे मिस्टर, कारण ते नखाने काढायला फार भारी पडतं आणि नखामध्ये ते कधी कधी घुसू शकतं त्याची देठं. त्याच्यामुळे चाकूनेच ते काप करून मग दोन्ही हाताने त्याचे 2 भाग करायचे आहे आणि त्यातल्या आतील बिया काढून घ्यायच्या आहेत. तर बिया काढून त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे बऱ्यापैकी काढून. आणखी एक पातेलं बाकी आहे, तेही मी काढून घेणार आहेत. आणि यात जो रस दिसतो याला आगळ म्हणतात. याचासुद्धा उपयोग सरबत बनवण्यासाठी केला जातो. आणि या ज्या बिया दिसत आहेत ह्या बियासुद्धा वाया जाणार नाही आहेत. याच्यापासून तेल बनवलं जातं आणि कोकम हे अँटीऑक्सिडंट असतं. तर या तेलाचा वापर त्वचेसाठी केला जातो आणि आपल्या पायाला ज्या भेगा पडतात त्या भेगांना हे तेल लावल्यामुळे त्या भेगा भरून निघतात. खूप चांगला उपयोग या तेलाचा होतो. तर कोकमाची कोणतीच वस्तू वाया जात नाही. तर आता आपण पुढे बघूयात की आपण अमृत कोकम कसं बनवूयात. तर हे जे 2 भाग करून घेतले आहे ते मी एका पातेल्यामध्ये त्याचं एक असं छान लेअर लावून घेते आहे. तर जसं बसतील तसं याची एक व्यवस्थित अशी पूर्ण तळाशी लेअर लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यात ही साखर भरायची आहे. तर ही साखर प्रत्येक वाटीमध्ये भरल्या गेली पाहिजे. तर तुम्हाला ही साखर अगदी तंतोतंत भरायची असेल तसंही भरू शकता किंवा अर्धवट भरलं तरीही काही हरकत नाही. यापूर्वी मी बनवलं होतं तेव्हा मी पूर्ण वाटी भरून भरून साखर भरलेली, पण आपण अगदी थोडी थोडी भरले तरीही चालतं, तरीही त्याचा छान पाक तयार होतो.
तर असं एका लेअरवर दुसरी लेअर ठेवून घ्यायची आहे आणि असं लेअरवर लेअर ठेवून आपल्याला अशा बऱ्याच लेअर तयार करून त्यात साखर भरून घ्यायची आहे. तर याच्यात थोडा वेळ जातो. तर आता पातेलं भरत आलेलं आहे. ही सगळ्यात वरची लेअर चालू आहे आणि पातेलं भरलं की मग आपण त्याला उन्हामध्ये ठेवणार आहोत. तर अवनीनेही थोडं ह्यातलं पण तिला करायचं होतं. आम्हाला बघून तिला वाटत होतं की मी पण करावं. तर तिला हे मी छोट्या पातेल्यात दिलेलं आहे भरायला. तर ती पण हे काम करते आहे. तिला फार मजा येते सगळं करायला. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे, तर तिचा पण एक छान टाईमपास होतो आहे. तर आता मी याला एका सुती कपड्याने बांधून घेते आहे. तर बांधून याकरता घेतो आहे की आपल्याला हे बाहेर उन्हात वाळवायला ठेवायचं आहे 2 ते 3 दिवस. कडक ऊन असेल तर 2 दिवसही चालतं आणि तिसऱ्या दिवशी आपण उघडून बघू शकतो. तर कुठलाही कचरा किंवा धूळ यात जाऊ नये याच्यासाठी मी याला हा सुती कपडा बांधून घेते. चला, तर आता हे आपलं रेडी आहे आणि आता आपण याला उन्हात तर 3 दिवस झालेले आहेत. तर आपण बघूयात की कसं झालं आहे. वाव, तुम्ही बघू शकताय की किती छान याचा पाक तयार झालेला आहे. आपलं सरबत रेडी आहे. लिक्विड झाल्यामुळे ते छान तळाशी जाऊन बसलेलं आहे, नाहीतर पातेलं फुल भरलेलं होतं. आणि ही बघा अवनी, तिला राहावलं नाही गेलं आणि तिने लगेच चाखायला घेतलेलं आहे. आम्हाला आंबट चिंबट खूप आवडतं. वाव, खूप आवडलेलं आहे तिला. तर आता मी हे या काचेच्या बरणीत ओतून घेते. ही काचेची बरणी मी स्वच्छ धुवून ठेवलेली उन्हात वाळवून, आणि आता आपण याच्यात हे ओतून घेणार आहोत. याला अमृत कोकम का म्हणतात, तर याच्यात खूप छान विटॅमिन्स असतात, म्हणून याला अमृत कोकम म्हणतात. पाचक असतं. तर हे असं काचेच्या बरणीत किंवा बॉटलमध्ये भरून ठेवल्यावर हे वर्षभर छान टिकतं. आणि मी तुम्हाला याचा एक माझा खूप छान अनुभव सांगेल की मला जेव्हा जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा मी याचं सरबत बनवून पिते आणि त्याचा खरंच खूप छान फायदा होतो. तुम्हाला इनो घ्यायची गरज नाही. हे एक ग्लास प्यायले की तुमची ॲसिडिटी खरंच पळून जाणार. तर हे नक्की करून, हा उपाय नक्की करून बघा. तर ही बरणी भरत आलेली आहे. तर हे जे कोकम दिसतंय उरलेलं ते सुद्धा आपल्याला भाजीत टाकून शकतो आपण. त्याला पण मी छान वाळवून ठेवणार आहे आणि परत एका दिवसाने त्याच्यातनं आणखी थोडं लिक्विड काढणार आहे. एक दिवस त्याला परत उन्हात ठेवायचं आणि परत थोडं गाळून बघायचं की त्याच्यातनं निघते की नाही. तर यात बऱ्यापैकी लिक्विड आहे आणि हे मी उद्या आता परत काढून घेणार आहे. तर दुसरं पातेलं जे अवनीने तयार केलं होतं त्याचंसुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही पातेल्यातली जी साल आहे ती एकत्र करून ठेवलेली आहे. हे नुसतं एक कँडी म्हणून खायला पण खूप छान लागतं, कारण याच्यात खूप गोडवा असतो. तर अवनी आता बनवून दाखवते सरबत कसं बनवायचं. जे आपण अमृत कोकम बनवून ठेवलं आहे त्यापासून मस्त कोकम सरबत ती बनवते आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे अर्धा ग्लास घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. तुम्हाला कमी आंबट हवं असेल तर ते पाव ग्लास घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. माठातलं पाण्यात ते पण खूप छान लागतं किंवा तुम्ही फ्रीजमधलं पण थंडगार पाणी घेऊ शकता, तुम्हाला आवडतं त्या प्रमाणामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे त्याची चव वाढते. आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि तुमचं कोकम सरबत तयार. तर अवनीला हे कोकम सरबत खूप आवडलं आहे. तर तुम्हीही घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ते कसं झालेलं आहे. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला
व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.